संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक, खासदारांचा संसदेसमोर आंदोलन, वैद्यकीय विम्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी। पुण्यातील पुलाच्या वाडीतील पूरग्रस्त महिलांचं आंदोलन, कुठलीच मदत मिळाली नसल्याचा आरोप, केवळ एकता नगरला मदत केल्याचाही दावा। पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुण्यात खडकवासला धरणाचे दरवाजे बंद, धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला। धरणातून आतापर्यंत 16.42 टीएमसी पाण्याचा विसर्ग। पुण्यातला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला, खडकवासला धरणातून मुठा नदीतला विसर्ग बंद, पाणी पातळी ओसरताच भिडे पूल परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी खुले। कोल्हापुरातल्या शिरढोण गावात पशुवैद्यकीय अधिकारी आणि तलाठ्याला ग्रामस्थांनी कोंडलं, पूर परिस्थितीत काम करण्यास नकार दिल्याने ग्रामस्थ संतापले। दूध भेसळखोरांवर मोका अंतर्गत कारवाई करावी, माजी मंत्री सुरेश धस यांची मागणी। भेसळखोरांना गावकऱ्यांनी विष कालवे पदवी द्यावी, धस यांचा उपरोधिक टोला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबई, ठाणे, पालघरच्या आमदारांशी साधणार संवाद। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता। येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी कर्मचारी संपावर जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचारी संघटनेसोबत उद्याच बैठक घेणार। एसटीचा संप रोखण्याच्या सरकारकडून हालचाली। पिंपरी चिंचवड आणि भोसरी या 3 मतदारसंघांवर पार्थ पवारांचं लक्ष, 2 दिवसापासून पक्ष कार्यालयात बैठका सुरू। आज देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार सुरुवात, बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारल्यानंतर 79,000 स्थिरावला, तर निफ्टीही काही प्रमाणात सावरला। 35 जुन्या झालेल्या स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद, सॅमसंग, ॲपल, मोटोरोला आणि सोनीसह आणखी काही कंपन्यांचा समावेश। वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्याचा 8 दिवस, मृतांचा आकडा 308 वर। बांगलादेशातील अस्थिरतेमुळे भारतीय कंपन्यांची चिंता वाढली, अदानी अंबानींसह टाटा मोटर्स, हिरो, सन फार्मा, गोदरेज या कंपन्यांची गुंतवणूक धोक्यात। बांगलादेश प्रकरणी संसदेत सर्वपक्षीय बैठक, बैठकीनंतर बांगलादेशबाबत सरकार संसदेत निवेदन करणार।